जनतेच्या विश्वासातून उभा राहिलेला नेतृत्वाचा नवा चेहरा. गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघातून दीपाली प्रवीण चंदुगडे रिंगणात. नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. शिरोळ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघातून सर्वसाधारण महिला गटातून दीपाली प्रवीण चंदुगडे यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे. त्या शिवसेना शिंदे गट यांच्या महिला पदाधिकारी असून गेल्या 4 ते 5 वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. महिला सक्षमीकरण हेच आपले ध्येय मानून महिलांना स्वयंरोजगार, लघुउद्योग, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी त्यांनी भरीव असे कार्य केले आहे. तसेच युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन, प्रबोधनात्मक उपक्रम राबवून अनेक तरुणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. बालविकास व महिला कल्याण, ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सेवा सुविधा, आरोग्य, शिक्षण, गरजू कुटुंबांना मदत अशा विविध माध्यमातून त्यांनी समाजकार्याचा गाडा अखंडपणे पुढे नेला आहे. कोणताही राजकीय पदभार नसताना केवळ समाजाची नाळ जपून केलेल्या कामाच्या जोरावर आज त्या जनतेसमोर उमेदवार म्हणून उभ्या आहेत. या संदर्भात दिलेल्या मुलाखतीत दीपाली चंदुगडे म्हणाल्या, मी राजकारणासाठी नाही, समाजकार्य केले नाही, तर समाजासाठी काम करत असताना लोकांनी मला पुढे आणले. महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रश्नांना थेट भेटणारे नेतृत्व पंचायत समितीत आवश्यक आहे. माझा अनुभव, माझी कार्यपद्धती आणि माझी निष्ठा हीच माझी ताकद आहे. विकासासाठी बोलणारे नव्हे तर करून दाखवणारी प्रतिनिधी म्हणून मला संधी द्यावी, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. आजवर केलेल्या निस्वार्थ समाजसेवेच्या जोरावर आणि सर्वसामान्यांच्या विश्वासातून दीपाली प्रवीण चंदुगडे या निवडणूक रिंगणात उतरल्या असून काम बोलते या तत्वावर त्या मतदारासमोर विकासाचे स्पष्ट चित्र मांडत आहेत. त्यामुळे गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघात ही लढत चांगलीच रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आपलं चांग भलं न्यूजमध्ये स्वागत आहे. तर तुमचं नाव आधी? दीपाली प्रवीण चंदुगडे, तालुका उपप्रमुख कवटेकुलन. महिला आघाडीमध्ये मी शिंदे गटात आहे. तर आता असा प्रश्न आहे की प्राधान्याने कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन लढवत? मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिला चूल आणि मूल करून जे बसलेले आहेत त्यांना बाहेर न्यायचं आणि जग दुनिया दाखवायची किंवा त्यांना मी पंचायत समिती निवडणूक लढवत आहे. पंचायत समितीमध्ये भरपूर सुविधा येतात, त्या सुविधा महिलांच्या बचत गटापर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी मी पंचायत समिती निवडणूक लढवत आहे. तर आत्ता मला सांगा की आत्तापर्यंत तुम्ही म्हटला की 1 वर्ष झालं तुम्ही म्हणजे इलेक्शनमध्ये आहे. तर आत्तापर्यंत तुमची या गल्लीमध्ये वगैरे सगळं कामं काय काय झाली? माझी या गल्लीमध्ये गणेशवाडी, कवटेकुलन आणि शेडशाळ ही आमची 3 गाव येतात पंचायत समितीला. या तिन्ही गावात मी लाडकी बहीण असू देल, बालसंगोपन असू देल, पेन्शन योजना असू देल आणि भरपूर अशी कामं केल्यात. चांगलं मी कुणाची अडचण असली तर अहोरात्री मी पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा पण त्या महिलेला न्याय दिलेला आहे. आणि सावकारीची जी केस होती, जी महिला भरपूर स्ट्रगल करून आता कोणाला तरी अडचण असली की ती पैसे घेत्या आणि ती केस तिला म्हणजे ती व्याज मागून हे करून हे करतात म्हणताना त्या महिलेला मी न्याय मिळवून दिलाय पोलीस स्टेशनमध्ये. तर दुसरं असं आहे की जिल्हा परिषद कुठला विकास, कुठले प्रश्न घेऊन लढवता? जिल्हा प्रकार काय म्हटलं? जिल्हा परिषद कुठल्या विकास, कुठले प्रश्न घेऊन लढवता? पहिला तर दादा मी पंचायत समिती लढवत आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे पंचायत समिती गणेशवाडी, शेडशाळ, कवटेकुलन आणि शिर्टी हे 4 गाव येतात. आणि या 4ही गावामध्ये शिर्टी हा नदीच्या त्या साईडला ते गाव आहे आणि त्या गावाला कवटेकुलन, गणेशवाडी, शेडशाळ याला असं फिरून जावं लागते, शिरोळ मार्गे असं जावं लागतं. त्यासाठी माझा प्रयत्न असा असेल की शिर्टी आणि गणेशवाडी इथून काही असं पूल वगैरे होते काय हे मी माझं धोरण ठेवलेलं आहे की जेणेकरून त्या माणसाने इकडं आणि या माणसाला तिकडे जाता यावं. तर आता आपल्या ह्या कवटेकुलनमध्ये जे काय काय विकास कामे आपली तटलेली आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय? आतापर्यंत कवटेकुलन गावामध्ये विकास कामं भरपूर तटलेली होती. शौचालयाचं असू देल किंवा आपलं स्टँडचं असू देल ते पण केलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे दवाखान्याचं पण केलेले आहेत. रस्त्याचं असू देल ते केलेले आहेत. आणि आता दुसरी गोष्ट की नाही आपल्या कवटेकुलनमध्ये पोलीस स्टेशनचं एक हे झालेलं आहे, मंजुरी झालेलं आहे. ते आणण्याचं काम मी आता सध्या हे करणार आहे.
तर पोलीस स्टेशनचा विषय भरपूर दिवस चालू आहे. भरपूर वर्षापासून मी ऐकत आहे, की करायचं आहे, पोलीस स्टेशन हे करायचं आहे. आत्ता पण अजून काय झालेलं नाही. अजून ह्याच्यावर विचार काय केला? आत्तापर्यंत झाला नाही. हेच तर मला आता हुडकून काढून ते का झालं नाही हे बघून ते काम करून घ्यायचं. तर असा की लोकांना इलेक्शनच्या माध्यमातून काय आव्हान, काय घडवायचं आहे? लोकांना मी फक्त एवढंच सांगू इच्छिते, तुम्हाला मतदान मी परवा पण तुम्हाला सांगितलं आणि आता पण सांगते, मतदान करा आणि तुम्हाला जो कार्यकर्ता जो काम करतोय, स्ट्रगल करतोय आणि तुमच्या पत्र तळागाळात जाऊन पोहोचतोय, त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की नाही दादा, मला पहिल्यापासूनच समाजकारण करायची हौस आहे. आत्ता पण मी समाजकारणच करणार आहे. राजकारण माझं कुठंही काहीच नाहीये. मला कधी पण, केव्हा पण बोलवू द्यात, महिला असू देत, काय पण असू दे, तुमची तक्रार आहे. मी अहोरात्र तुमच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही माझा विचार करावा, हे जनतेला मी सांगू इच्छिते. ओके, धन्यवाद. तर दीपाली चंदुगडे मॅडम, आता ह्या आपल्या लोकांच्यासाठी म्हणजे झडत आहेत. त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर आता शेवटी देवाच्या इच्छा आणि लोकांच्या आपल्या मनात जे काय मॅडम त्या बसलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांनी करत आहेत. तर आम्ही आमच्या न्यूज माध्यमातून पण आमचा पाठिंबा आहे. तर आम्ही पण म्हणजे आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये असतो. कारण की आम्ही पण म्हणजे ज्या काय म्हणजे जे लोकं उभारतात, त्यांच्या सपोर्टमध्ये पण आम्ही असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोकं उभारत असतात, आम्ही असं म्हणतो की लोकांचा विकास व्हावा. फक्त लोकं आत्तापर्यंत फक्त आश्वासन देत राहिलेत. पण अजून तर काय विकास कामं दिसत नाही. बरोबर आहे का? तर आम्ही म्हणतो की आम्ही चॅनल माध्यमातून सांगू इच्छितो की लोकांनी पण मॅडमांना वोट करावं. मॅडमांना त्या इलेक्शनच्या वोटा माध्यमातून त्या मॅडमांना ही संधी द्यावी, असं आमची हे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.